हाय फ्रेंड्स, माझं नाव कल्याणी। आजची आपली रेसिपी आहे राजमा चावल। इथे आपण राजमा भिजत ठेवला होता 4 ते 5 तास। तो आपण आणि हे तांदूळ घेतले, साधेच घेतलेत आपले। दोन्ही पण कुकरला लावून घेऊया आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊयात आपण। चला तर मग इथे ते कढई तापत ठेवले, तेल तापले, जिरे मोहरी टाकलेत मी इथे। कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला आणि आपलं कांदा खोबऱ्याचं काळं वाटण आहे ते आपण इथे टाकणार आहे। त्याची पण रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच लवकर आणेल। बघा, कांदा खोबऱ्याचं काळं वाटण आहे ते इथे परतून घ्यायचं आपल्याला छान प्रकारे। वाटण छान परतून घ्यायचं आहे। हे बघा, साईडने तेल सुटेपर्यंत। आणि मग यात आपल्याला आपले सुके मसाले जे आहेत ते टाकायचे आहे। अद्रक लसणाची पेस्ट टाकली मी इथे, ती पण छान परतून घ्यायची आहे। असेल तर टाका, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल, असं काही नाही आहे। हे बघा, आता हळद टाकली 1 टीस्पून आणि घरचा बनवलेला मसाला टाकलेला आहे 2 टीस्पून। लाल तिखट टाकू शकता, मी इथे नाही टाकत आहे, ऑप्शनल आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता मी घरचा मसालाच वापरलेला आहे। कस्तुरी मेथी ते टाकलेली इथे आणि सर्व व्यवस्थित एकत्र भाजून घ्यायचं आहे छान असं। तुम्हाला रिक्वेस्ट आहे, अजून तुमच्या माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा। हे बघा, इथे मी राजमा मसाला भेटतो रेडीमेड बाजारात, कोणत्या पण कंपनीचा, तो तुम्ही यूज करू शकता। इथे मी ते 2 मोठे चमचे टाकलेलं आहे। हे बघा, शिजवलेला राजमा टाकला आहे। राजमा टाकायचा आणि ते थोडं ठेवलं आहे, तो आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी भाजीला थिकनेस पण आहे तो कुस्करून टाकायचा आहे। बघा, तुम्ही पाहू शकता। तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बघा, कोथिंबीर टाकायचे, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि भाजीला 4 ते 5 मिनटं अशी उकळी येऊन द्यायची आहे, जेणेकरून थिक होईल आपली भाजी। आणि मग आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे, सर्व करा। थँक्यू। रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।